नमस्कार, मी आहे मारुती जाधव. आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. शेतकरी बांधवांनो, आपण कोणत्याही प्रकारचं पीक सध्या जर करत असाल तर नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून एक आवाहन करू इच्छितो. वेगवेगळ्या ऋतूमध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, कोणत्याही प्रकारचं पीक असेल तर नक्कीच सायंकाळच्या वेळी आपल्याला पाणी द्यायचं नाही. थंडीमुळे पाण्याच्या शोषणावर विस्तृत परिणाम होतो. यामुळे मुळांना इजा होते आणि पोषक तत्वे मिळत नाहीत. आता पाणी का नाही द्यायचं? कारण मित्रांनो, रात्रीचं टेम्परेचर या ठिकाणी खूप कमी होतो आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण स्वतः गारठतो आहे त्याच पद्धतीने रूट झोन जो आहे पिकाचा तो सुद्धा गारठतो आहे. त्या ठिकाणी थंड वातावरण तयार होत असल्यामुळे फिक्सेशन जास्त होते, झाडाला अन्नद्रव्य ग्रहण होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी तिथं ऊब देणं गरजेचं असतं मित्रांनो. म्हणून काय तर सायंकाळी आपण जर पाणी दिला तर पूर्ण रूट झोन जो आहे तो गारटणार आहे. टेम्परेचर कमी होत असल्यामुळे त्या ठिकाणी फिक्सेशन होणार आहे आणि तेच फिक्सेशन आपल्याला थांबवायचं आहे. आणि ऊब जर तयार करायची असेल तर मल्चिंग पेपर जर आपण टाकलेलो असेल तर तुम्ही सकाळी पाणी जर दिलात तर दिवसभर वाढत असलेलं टेम्परेचर त्या पेपरवरती पडल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी वाफ तयार होणार आहे, ऊब तयार होणार आहे आणि त्या रूट झोनला चांगल्या पद्धतीने जे काही अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहे ते ग्रहण करण्याची क्षमता त्या झाडामध्ये वाढणार आहे. तेच जर तुम्ही सायंकाळी दिलात तर सायंकाळी त्या ठिकाणी पूर्णपणे लोअर टेम्परेचर होत असल्यामुळे फिक्सेशन तर वाढतं, परंतु झाडाची जी काही मेटाबॉलिझम ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा थांबते, मंदावते आणि रूट झोन जो आहे ज्या पद्धतीने अपटेक करतो ते सुद्धा त्या अपटेक प्रक्रियेमध्ये बाधा तयार होते मित्रांनो. म्हणून आपल्याला सायंकाळी अजिबात पाणी न देता आपल्याला सकाळी पाणी नियोजन करायचं आहे. हे मी हिवाळ्यासाठी सांगतोय. उन्हाळ्यामध्ये तुम्ही सायंकाळी द्यायला पाहिजे, ते सुद्धा आपण पुढे चालून बोलूयात त्याबद्दल. पण सध्या हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पीक करतायत तर त्यासाठी नक्कीच पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे मित्रांनो. आता वेगवेगळे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना मित्रांनो, अनेक अन्नद्रव्य असे आहेत की थंडीमुळे जास्तीत जास्त फिक्सेशन होणार आहे आणि तेच वाढवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सल्फर सारख्या घटकांचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच झाडामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. जर प्रोटीन सिंथेसिस होत असेल तर नक्कीच झाडाची जे काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे ती सुद्धा वाढणार आहे आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर वाढत असेल तर झाडामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण वाढणार आहे. हरितद्रव्याचं प्रमाण वाढलं तर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो. तर अशा वातावरणामध्ये आपल्याला सल्फर एकरी 3 किलो द्यायचा आहे. अमोनियम सल्फेट सारख्या घटकांचा वापर करायचा आहे. मॅग्नेशियम सल्फेट सारख्या घटकांचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपली खालची जे काही रूट झोन आहे ती चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट राहिली पाहिजे. झाड हा काळोखीने भरला गेलेला पाहिजे. तर अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. परंतु आपल्याला एक विसरता कामा नये, हे सगळं काही करत असताना आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये IA, IPA, मायकोरायझा अशा घटकांचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे मित्रांनो. तर त्याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ करतोच आहे. तर त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.